रायगडच्या कोरलई समुद्रामध्ये संशयास्पद बोटीमधून काही व्यक्ती उतरल्याचा संशय, सुरक्षा यंत्रणा अलर्ट, ठिकठिकाणी नाकाबंदी, झाडाझडती। मुंबईतल्या आझाद मैदानात आज कृती समन्वय समितीचं धरणं आंदोलन, नरेंद्र जाधव समिती बरखास्त करण्याची दीपक पवार यांची मागणी। बच्चू कडू यांची आजपासून सातबारा कोरा पदयात्रा, अमरावतीमधल्या पापडमधून यात्रा निघणार। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। संततधार पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरातील बहुतांश मंदिरं पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी, वाल्मिक कराडच्या मकोकामधून दोषमुक्त करण्याच्या अर्जावर आज निर्णयाची शक्यता। नवी मुंबईच्या तुर्भे इथल्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग, ट्रक, कंटेनर आणि खासगी बस जळून गेली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, कुलिंगचे काम सुरू। शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडकडून एस्बेस्टन मोहीम फत्ते, दुसऱ्या क्रिकेट कसोटीमध्ये इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा, मालिकेमध्ये भारतीय संघाची 1-1 बरोबरी।